आणखीन एक महत्त्वाची बातमी, मुंबईमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे आणि पुढील 24 तासांमध्ये मुंबई शहर आणि उपनगरामध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। परळ, मलबार हिल, नरिमन पॉइंट परिसरामध्ये पावसाची संततधार सुरू झालेली आहे। गेल्या 48 तासांपासून पावसानं थोडीशी विश्रांती घेतलेली होती, मात्र आता पुन्हा एकदा मुंबई आणि उपनगरामध्ये पावसानं जोर धरलाय। नरिमन पॉइंटच्या ठिकाणी कृष्णा सोनरवाडकर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। कृष्णा, पावसाचे काय अपडेट्स? वृषाली, आपण पाहतोय की गेल्या 15 ते 20 मिनिटांपासून मुंबईतल्या काही भागामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे। मागच्या 2 दिवसापासून पावसानं काही प्रमाणामध्ये विश्रांती घेतलेली होती, मात्र 2 दिवसापूर्वी मोठ्या प्रमाणामध्ये मुंबईत पाऊस पडलेला होता। मात्र 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झालेली आहे। नरिमन पॉइंट, परळ, त्याचबरोबर लालबाग परिसरामध्ये सुद्धा मुसळधार पाऊस पडतो आहे आणि हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढच्या 48 तासामध्ये मुंबईत, त्याचबरोबर 24 तासामध्ये मुंबईत आणि उपनगरामध्ये काही भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यताही वर्तवण्यात आलेली आहे। त्यामुळे आज दिवसभरामध्ये जर पाऊस अशाच पद्धतीनं पडत राहिला तर त्याचा वाहतुकीवरती सुद्धा काही प्रमाणामध्ये परिणाम होऊ शकतो। 48 तासांना पावसाने विश्रांती घेतलेली होती आणि मात्र 48 तासापूर्वी मुंबईमध्ये जो 2 दिवसापूर्वी मोठा पाऊस झालेला होता त्यामुळे वाहतुकीवरती परिणाम झालेला होता। मुंबईतल्या काही शाळांना सुट्टी सुद्धा देण्यात आलेली होती, मात्र आता पुन्हा एकदा पावसानं मुसळधार पावसाला जी काही सुरुवात झालेली आहे त्यामुळे आज दिवसभरामध्ये हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार जर अशाच पद्धतीने पाऊस पडत राहिला तर अनेक सखल भागामध्ये पावसाचं जे काही पाणी आहे ते साचू शकतं आणि त्यानंतर लोकलवरती सुद्धा त्याचा परिणाम जो आहे तो काही प्रमाणामध्ये जाणवू शकतो। मात्र जवळपास 15 ते 20 मिनिटांपासून मुंबईतल्या नरिमन पॉइंट परिसरामध्ये मुसळधार पाऊस पडतो आहे आणि पुढच्या 24 तासामध्ये अशाच पद्धतीचा मुसळधार पाऊस हा मुंबईमध्ये आणि उपनगरामध्ये पाहायला मिळेल, असा हवामान खात्यानं आपल्या सोबत परळमध्ये जाणार आहोत।